आणि आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। बांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचा खर्च एकूण 18,120 कोटींवर, राज्य सरकारकडून नव्यानं 7,292 कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता, सूत्रांची माहिती। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं, धरणातून मुठा नदीत 4,480 क्युसेकनं विसर्ग सुरू, जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे विद्यापीठात दिले जाणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमाची तयारी सुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशासनाची माहिती। पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 2 दिवसात 21.77 टीएमसी पाणीसाठा, खडकवासला धरणात 23.39 टीएमसी पाणी, तर सर्व धरणांमधला पाणीसाठा हा 114.93 टीएमसी। पुणेकरांवर एकाच वेळी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिकाचं संकट। या महिन्यात डेंग्यूचे 389 तर चिकनगुनियाचे 8 रुग्ण आढळले, आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर। पिंपरी चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा नवा प्रताप समोर, नवजात जिवंत बाळाला केलं मृत घोषित, बाळाच्या नावानं रुग्णालय प्रशासनानं बनवलाय प्रशासनाचा स्मशानाचा दाखला। मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ सुरू, शहरात रोज 20 ते 25 स्वाईन फ्लूचे रुग्ण, तर मागील काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ। पुण्यात पूर परिस्थितीनंतर अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं महानगरपालिकेचं आवाहन।